नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। हिवरसिंगा ग्रामस्थांकडून गावामध्ये रस्ता नसल्यामुळे आंदोलनाला सुरुवात। हिवरसिंगा, तालुका शिरूर, जिल्हा बीड येथील ग्रामस्थ अनेक समस्या घेऊन हिवरसिंगा ग्रामपंचायतीच्या समोर आक्रमक आंदोलन करत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार, खासदार, सरपंच यांनी आमच्या समस्याकडे लक्ष दिलं नाही। लवकर त्या समस्या दूर झाल्या नाही तर आम्ही मोठ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये आहोत। विकासापासून आम्ही कोसो दूर आहोत। गाव समस्येच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे। याकडे कोणी लक्ष देईल? आमचा वापर फक्त मतदानापुरताच केला जातो। गावात ना रस्ते चांगले आहेत, ना पाण्याची सुविधा। या गावातल्या नागरिकांच्या आरोग्याची सुविधा याकडे प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्न हिवरसिंगा शिरूर तहसीलदार, ग्रामपंचायत, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्धार केला आहे। जोपर्यंत गावामध्ये रस्ता होणार नाही तोपर्यंत एकही राजकीय पुढाऱ्यांना गावात फिरू देणार नाही, असे सर्व ग्रामस्थांनी बजावून सांगितलं आहे। लवकरात पुढाऱ्यांनी रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वस्तीचं नाव काय? वस्ती कानिमनाथ कुटे वस्ती। किती कुटुंब राहतात तिकडं? 155 घर आहेत, 125 मतदान आहे, पण तिथं आमची काही सुविधाच नाही कुठलीच। 125 म्हणजे एकूण पब्लिक जास्तच असेल तुमची? हो, लहान मोठे म्हणता असे जास्त आहे, पण मतदान 125 म्हणायचं। पण लोकसंख्या 125 म्हणायचं, पण तशी लोकसंख्या जर सगळी लहान मोठी जर धरली 150 पावणे 200 म्हणायचं। ह्याच्या अगोदर रस्ता कधी केलेलाच नाही? नाही, अजून झालाच नाही। नुसतं त्याने काय केलं, करू आम्ही आलो की करू, आम्ही आलो की करू, कुणीही केलेलं नाही, कुणीही लक्ष देत नाही। हे म्हणायचं, याने म्हणायचं मी करीन, त्याने म्हणायचं मी करीन, हे काय लक्ष देत नाहीत। जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंतच म्हणणार आम्ही करणार, परत लक्ष देत नाहीत म्हणायचे। आता तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका हीच आहे ना, ठाम आम्ही आता उपोषणाला बसलो। त्यांची काय आता ते सांगतील काय करायचं नेमकं। आम्ही त्यांना म्हणलं चला तुम्हाला दाखवतो, आम्हाला अडचणी भाऊ अशी जाणे येण्याची। 4 वेळेस त्यांच्या कानावर घातले याच्या पहिलं, पण ते काय आमच्यावर लक्ष द्यायना। असं झालं ना, आलते का तिकडे तुमच्याकडे? कोणी अधिकारी नाही आला, कोणी नाही आलं, काय नाही काय नाही। तुम्ही पत्र व्यवहार केलाय का? काही पत्र व्यवहार त्यांना पत्र इथं ग्रामपंचायतला दिलं ते आम्ही, हा ना, ग्रामपंचायतला दिलेलं आहे, तहसीलला दिलेलं आहे, पण इथं हे लक्ष द्यायनात ना म्हणायचं। तहसीलदार आलते का? तहसीलदार नाही आलेली। ठीक आहे, चालतंय। मी तुमची थोड्या वेळातच तहसीलदाराशी पण बोलणं करून देतो। फोनवर आपण तहसीलदार सोबत पण बोलू। समस्या काय तिकडची नेमकी? आमची समस्या अशी की बाबा जवळजवळ 10 वर्ष ग्रामपंचायतला आम्ही अर्ज केले। 10 वेळेस अर्ज करून सुद्धा त्यांनी काय म्हणले, आम्ही रस्ता मंजूर केला, पण आम्ही वाट बघता बघता आता आम्ही बी म्हातारे व्हायला लागलो, पण अद्याप काय कोणी रस्ता केलेला नाही। आणि आता अशी परिस्थिती की बाबा घोडगी त्या कमरा त्या पाण्यातून आज महिलाला जावं लागतं, आमच्या मुलाबाळाला जावं लागतं। आणि त्याच्यातून आता आम्ही मस्त लोकवर्गणीतून सुद्धा केलं, पण आता लोकवर्गणीतून करायचं आमचं काय म्हणजे मानसिक राहिलेलं नाही। सतत 2 वर्ष दुष्काळ पडत गेला। ग्रामपंचायतला सांगून करू करू करते। मी काल स्वतः अर्ज दिला किंवा मानसिक हानी, जाणाराची हानी जर झाली तर तुम्हाला त्याची भरपाई द्यावा लागेल। तर आज नियमाने ग्रामसभा होती, त्यांना म्हणलं ग्रामसभेत तरी काहीतरी आमचं मार्गी लागेल, पण त्यांनी काय म्हणले, आता ग्रामसभेला कोरम पूर्ण नाही, त्याच्यामुळे ग्रामसभा घेता येत नाही। मग ज्याला गरज आहे तेच आले। ह्याच्या अगोदर ग्रामसभा झाल्या त्यावेळेस होते का माणसं पूर्ण? त्यावेळेस भरपूर माणसं होते, माणसं भरपूर होते, पण त्यावेळेस काय नुसतं करू रस्ता, मग कशातच काय नाही।
मग आम्ही हे सहन कुठपर्यंत करायचं? मग आता आम्ही असं ठरवलं की बाबा जोपर्यंत आमच्या रस्त्याचा म्हणजे निकाली लागत नाही, तुम्ही योजनेतून करा, स्वतः करा, कसा करा, पण आम्हाला करून द्या. आता ग्रामसेवक होते इथं. अहो आता ग्रामसेवक होते, ते म्हणले आम्हाला ITT आम्हाला जाणं गरजेचं. मी म्हणलं बाबा आम्ही रीतसर अर्ज दिला, मी काय ग्रामपंचायतून उठत नाही, तुम्हाला कामकाज करू देणार नाही. माझ्यावर जी काय रीतसर तुम्हाला कारवाई करायची तुम्ही करू शकता, पण मी काय ग्रामपंचायतपासून उठणार नाही जोपर्यंत आमच्या रस्त्याचं कामकाज म्हणजे तुम्ही खड्डे बोजा. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही पूर्णच करा, जिथं आम्हाला अडचण आहे तिथंच करा, की बाबा जेणेकरून तुम्हाला आम्ही म्हणत बी नाही की तुमच्या खिशातून पैसे घाला. तुमचा काय जी निधी असेल 2 रुपये उरले असते, मग ते 15वेतले असते, 14वेतले असते, आम्ही काय तुम्हाला हिशोब विचारला का? बरं विचारला बी नाही तरी तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता. बरं आमच्याकडे असं एक वस्ती की मुस्लिम वस्ती, आता ते लोक आज अशी परिस्थिती त्या लोकांची की बाबा तिथं कमीत कमी 150 मतदान आहे, 300-350 लोकसंख्या आहे. तिकडे पण रस्ता नाही म्हणजे आमच्यापासूनच त्यांच्याकडे तोच मेन रस्ता. हो आज त्यांचा म्हणजे या दारगा म्हणजे आज अशी देवस्थान आहे, तिथं मस्जिद आहे, त्या लोकांची इतकी व्यवस्था बेकार आहे, त्यांना नाईलाज आणि खालापूरला जावं लागतं. मग आज ते लोक इथं आले नाहीत की बाबा का वाट बघून ग्रामसभेची गेले, मग कामधंद्याचे दिवस आहेत, कोणाला फवारायच्या, कोणाला पाळ्या घालायच्या, ते कवर वाट बघत बसणार. आज जर त्या वस्तीवर आज कोणता तुमचा ग्रामसेवक आला नाही का, कोणला तुमचा सरपंच आला नाही का, सदस्य आला नाही, मग यांनी काय करायचं? नुसतं आपले 4 माणसं हाताखाली धरायचे, करू करायचं आणि त्यांना वाटं लावायचं, असा धंदा चाललेला आहे. तर आता या ठिकाणून जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही. नाही मी तर उठणार नाही, मी तर उठणार नाही जोपर्यंत त्यांनी खड्डे पोचू द्या, आम्हाला त्याचं समाधान लागेल. आम्ही असं म्हणत नाही की आजच पावसाळ्यात सुरू करा म्हणून, कारण की कसं आहे की बाबा इतकी गंभीर परिस्थिती की बाबा आज आमच्या जनावराला पायाला किती दुखापत झाली बघायला चला. या ठिकाणी उपसरपंच त्यांच्या पत्नी ते आले, तर त्यांच्याशी काय बातचीत करणार का? अहो त्यांना बोललोच ना मी, त्यांना ते काय म्हणले की बाबा आम्ही करून घेऊ. मग आता करणार कधी नेमकं तुम्ही? आम्ही आता ह्या सरपंचाच्या पहिल्या सरपंचाच्या काळात सुद्धा अर्ज दिलेले, पण तिथं सुद्धा काय मार्ग निघाला नाही. नुसतं मंजूर केलं, कागद दाखवतात, कशात काय होत नाही. सरपंच काय करीत? हा कुणीच काय करीत नाही. आता ये आता जिथं गरज समजा होती तिथं तुम्ही टाकलं, चांगलं केलं, आम्ही चांगलं केलं असं म्हणजे तुम्हाला का टाकलं असं म्हणत नाहीत, पण आम्हाला सुद्धा गरज आहे की बाबा आमची तुम्ही एक दखल घ्या. हे दोन्ही बी रस्त्यासाठीच यांचं कारणीभूत. हॅलो, तुमच्या काय समस्या ते मांडा. 3 पिढ्या झाल्या आमच्या बाप्पाचं, आजीची आमची 3 पिढ्या झाल्या, आम्हाला रस्ता नाही. एका पिढीचं नाही चाललंय. अशा बी आहे का खासदाराच्या 3 पिढ्या झाल्यात आणि का आमच्या बी 3 पिढ्या झाल्यात. आमची मुलगी जरी डिलिव्हरी न्यायचं म्हणलं तर रस्ता नाही. इतकी आमची अवस्था सध्या बेकार आहे. आमच्या नदीला 3 रस्त्याला आमच्या 3 पुलाची गरज आहे. त्या पुलातून पाणी जर आलं तर आमच्या लेडीज सगळ्या आमच्या मुली आम्हाला दवाखान्यात नेता येत नाही डिलिव्हरीच्या टायमाला. त्या टायमाला आमचे किती हाल होते ते आम्हाला कळते. यांना आम्ही 3 पिढ्या सांगून दमलोत. खासदार गेलेत, आमदार गेले, तर सरपंच सगळ्या 3 पिढ्या 3 बदलले, 3 टर्म, तरी आम्हाला कोणीच काही दिलेलं नाही. आम्हाला फक्त रस्त्याची माहिती पाहिजे. फक्त कशामुळं हे व्हायलाच पाहिजे का, तर खरी अडचण आम्हाला आमच्या मुलीच्या डिलिव्हरीला अडचण. आम्हाला गाडी सगळं आमची कुणी भाडेल म्हणलं तर खाली कुठे वस्तू म्हणतो नको बाबा. गाडीतल्या गावातल्या गाड्यात का त्यांना फोन केला का बाबा रानात हे आमचं पेशंट आहे, तरी रानात कुणी येऊ शकत नाही, म्हणतो नाही तुमचा रस्ता चांगला नाही. मग असं कव्हर चालायचे. आमच्या 3 पिढ्या गेल्या, आमच्या खासदारकीच्या 3 पिढ्या गेल्या, सरपंचाच्या 3 टर्म झाले, माझी 3री पिढी आहे. आता माझ्या मुलाचे बी अर्ध वय होत आले, तरी आम्हाला रस्ता नाही. आम्ही सगळे बदलून पाहिले, सगळे म्हणजे आमदार बदलून पाहिले, खासदार बदलून पाहिले, सरपंच बदलून पाहिले, काय नाही हाय ही टेप आमची हाई. हे असे कव्हर चालणार आहे, हे आम्हाला बघत राहायचे. महिलाचे काहीच कामं होत नाहीत. 72 पासून ग्रामपंचायतला लढत आहे, एका काम झालेलं. आता सध्या माझं घर जर पडलं, काय कामाची मागणी केली तुम्ही? घरकुलची केली. तुम्हाला सांगते, मला हिर नाही, 81 हार जमीन आहे माझ्या नावावर, मी महिला आहे. 81 हार, तर आमचं काहीच काम झालेलं नाही. मी तहसीलला सुद्धा आंदोलन करू शकते. आणि हे कसं आहे, आमचे जे सरपंचाच्या ह्याच्यात घरकुल आलते ती आमची यादी कुंकड गेली. आम्हाला ती यादी गावसायची, आमची यादी ग्रामपंचायतीतून चोरी गेली. ग्रामसेवकला विचारलं? हा, ग्रामसेवक काय म्हणतात, हॅलो बाबूरावच्या गाण्यासारखं ग्रामपंचायतीमध्ये आमचे काम आहेत महिलाचे. तिथं काय करायचंय, 10 सरपंच झाले तर आता तर ही बिचारा सरपंच आता झाला, याचा काही दोष नाही. या सरपंच काय
भारती विद्यापीठ प्रतिनिधी शरद पवार. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.